श्री स्वामी समर्थ समर्थ रेसिपीज अँड क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे। असे पराठे जे की आपण प्रवासामध्येही सोबत घेऊन जाऊ शकतो। मी तर मेथीची भाजी स्वच्छ धुवून कोरडी करून 2 कप घेतलेली आहे, कट करून। व्यवस्थित कप भरा। 2 कप गव्हाचं पीठ, 1/4 कप बेसन पीठ, हाफ टेबलस्पून धने पावडर, हाफ टेबलस्पून शोप पावडर, 1 टेबलस्पून जिरे पावडर, 1 टेबलस्पून तीळ, थोडासा ओवा, हाफ टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट, चवीपुरता हिंग, 1 टेबलस्पून हिरव्या मिरच्याचा ठेचा, 1 टेबलस्पून अद्रक लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ। हे सर्व घेतलेलं आहे। आता त्यामध्ये हाफ कप दही, 1 टेबलस्पून ऑइल, सर्व मिश्रण आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे कट करून। सगळं मिक्स करून घ्यायचं हाताने। पाणी आताच ॲड करायचं नाही, आधी पूर्ण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हाताने चोळून वगैरे। व्यवस्थित चोळून घ्या। भाजीमध्ये पहिलंच थोडं पातळ होण्याची शक्यता असते, पाणी असतं पानामध्ये। त्या थोडं थोडं करून त्यामध्ये पाणी ॲड करायचं आपल्याला। 1/3 कप पाणी घेतलेलं आहे मी, थोडं थोडं टाकून। पातळ जर झालं तर पराठे व्यवस्थित नाही होणार, त्यामुळे होईल तितका डो त्याचा घट्ट असा करून घ्यायचा आहे। तुम्हाला प्रवासामध्ये जर न्यायचे असतील तर तुम्ही त्यामध्ये दही ॲड करू नका, तिथं पाणीच यूज करा। तुम्हाला लागेल तसं पाणी यूज करा आणि घट्ट असा त्याचा उंडा तयार करून घ्यायचा आणि करायचे पराठे। आणि नंतर थंड करून नंतर पॅक करायचे, जेणेकरून 2-3 दिवस पराठे व्यवस्थित राहतील। दह्यामुळे एक सॉफ्टपणा असा पराठ्यामध्ये येतो, त्यामुळे आपण दही ॲड केलेलं आहे। याचे प्रमाण मी व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे, याच प्रमाणामध्ये करा म्हणजे टेस्ट एकदम छान लागेल। तुम्ही पाहत असताल की मी एकदम पाणी ॲड केलेलं नाही आहे, कारण नंतर जर पाणी जास्त झालं तर नंतर अजून 10 मिनिटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे, तर अजून जास्तच पातळ होणार। त्यामुळे होईल तितका घट्ट असा उंडा मळून घ्या। प्रवासाला ह्याला न्यायला पण खूप छान आहेत हे पराठे। 4 दिवस काही नाही होत याला, पाण्यामध्ये उंडा जर चुरला तर। हे आपल्याला आताच खायला घ्यायचे आहे, म्हणून मी दही घेतलेला आहे। दह्यामुळे जो मेथीमध्ये कडवटपणा असतो तो बॅलन्स होतो, त्यामुळे आपण त्यामध्ये दही घेतलेलं आहे। थोडंसं ऑइल लावायचं आणि नंतर 10 मिनिटासाठी त्याला रेस्ट करायला ठेवायचं। दहा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवा, असा कपडा झाकून ठेवावर। तर 10 मिनिटं रेस्ट झालेला आहे उंडा। थोडंसं पीठ घ्या, तुम्हाला जेवढे लहान मोठे जसे आकाराचे करायचे आहेत तसा छोटासा त्याचा गोळा घ्या। त्याला असं गोल करून घ्या, नंतर पीठ लावून घ्या त्याला व्यवस्थित, जेणेकरून ते चिकटणार नाही। पोळपाटावर ठेवा आणि असं लाटून घ्या। तुम्हाला जाड पातळ जसे आवडतात तसे तुम्ही करू शकता। होईल तितकं पातळ छान होतात, सॉफ्ट असे पराठे। दोन्ही साईडने लाटून घ्या। किती जाड ठेवलेले आहेत पहा तुम्ही, पातळ खूप केलेले आहेत मी। असे सगळे पराठे लाटून घ्यायचे आणि त्यावरती कपडा झाकून ठेवायचा। दुसरा पण पराठा तुम्हाला लाटून दाखवत आहे।
दोन्ही साईडनं पीठ लावून लाटून घ्या दोन्ही साईडने. तवा गरम करायला ठेवा तोपर्यंत, कारण गरम तवा पाहिजे आपल्याला पराठे भाजण्यासाठी. दुसराही पराठा मी पूर्ण पराठे असे लाटून घेतलेले आहेत, त्यावरती झाकून ठेवलेला आहे कपडा. आता तवा चांगला गरम होऊ दिलेला आहे मी. तुम्ही तेल तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला लावून भाजून घ्यायचं आहे. मी इथं तेलच लावलेलं आहे, शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे मी. असे खरपूस जसे आवडतात तुम्हाला तशी भाजून घ्या. तुम्हाला जर प्रवासामध्ये न्यायचे असतील तर चांगलेच भाजून घ्या तुम्ही त्याला. मात्र गॅस लो करायचा नाही, हे लक्षात ठेवा, नाहीतर ते पराठे वातड होतात. सॉफ्ट पराठे पाहिजे म्हणल्यावर गॅस फुलच ठेवायचं. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर, सबस्क्राईब. अशा प्रकारे मी सर्व पराठे भाजून घेतलेले आहेत. आता त्याबरोबर मी दही, शेंगदाण्याची चटणी, त्याबरोबर तुम्हाला जे आवडेल ते लोणचं वगैरे काही पण सर्व करू शकता. धन्यवाद.